Hello students, वेव ऑप्टिक्स इंटरफरन्स MCQ सॉल्व करायचे आहेत आपल्याला. कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड कंडिशन्स फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स याच्यावरचे MCQ सॉल्व करूयात. बघा, क्वेश्चन नंबर आहे 32. फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स to take place between two light waves, the path difference should be. constructive interference म्हटलंय पाहिजे, सॉरी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ची कंडिशन आपल्याला माहिती आहे. पहा, आपण असं अभ्यासलेलं आहे. 2n-1 इंटू लॅम्बडा बाय 2 ही संख्या म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला काय कंडिशन आहे? 2n-1 इंटू लॅम्बडा बाय 2, किंवा हेच वेगळ्या भाषेत असं लिहितात n-12 इंटू लॅम्बडा. दोन्हीचा अर्थ एकच आहे आणि म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन बी, ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. पुढचा प्रश्न घेऊयात. 33. इफ द फेज डिफरन्स बिटवीन द टू लाईट वेव्स इंटरफेअरिंग ॲट ए पॉइंट ऑफ द मीडियम इज इक्वल टू ऑड मल्टिपल ऑफ पाय, देन दॅट पॉइंट अपियर्स ॲज. आता इथं दोन वेव्ज इंटरफेअर होत असताना फेज डिफरन्स दिलेला आहे, तर ऑड मल्टिपल ऑफ पाय म्हटलं आहे. पहा, ह्याचं उत्तर साहजिकच डार्क असं आहे. कारण काय ते बघूयात. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला फेज डिफरन्स एकतर पाय एवढा असावा लागतो, किंवा 3 पाय एवढा असावा लागतो, किंवा 5 पाय एवढा असावा लागतो. इथं काहीच नाही, म्हणजे 1 आहे. पहा, म्हणजे 1, 3, 5 ह्या ऑड संख्या आहेत. म्हणजे फेज डिफरन्स हा कुणाच्या मल्टिपलमध्ये आहे? ऑड मल्टिपल ऑफ पाय. आणि म्हणून इथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे आणि म्हणून त्याचं उत्तर आहे डार्क, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न घेऊयात. 34. द पाथ डिफरन्स बिटवीन द टू वेव्स. इथं वेव्ह इक्वेशन्स दिलेले आहेत आणि त्याच्यातला पाथ डिफरन्स विचारला आहे. स्टुडंट्स, पहिलं इक्वेशन वाचा. y1 इज इक्वल टू a1 साइन ऑफ ओमेगा टी मायनस 2πx अपॉन लॅम्बडा. अँड दुसरं इक्वेशन आहे y2 इज इक्वल टू a2 कॉस इनसाइड द ब्रॅकेट ओमेगा टी मायनस 2πx अपॉन लॅम्बडा प्लस 5. स्टुडंट्स, दोन्ही इक्वेशन पाहिल्यानंतर पहिल्यांदा एक लक्षात येते, त्यांच्यातला फेज डिफरन्स पाय एवढा तर नक्की आहे. आणखी इथं साईन फंक्शन आहे पहिल्या ह्याच्यात, दुसऱ्या ह्याच्यात कॉस फंक्शन आहे. साईन कॉसमधला डिफरन्स परत π/2 असतो. म्हणजे फेज डिफरन्स ही व्हॅल्यू आली φ प्लस π/2. फेज डिफरन्स किती आला? φ प्लस π/2. लक्षात येते. ह्या दोन्ही ब्रॅकेट कम्पेअर केलं तर त्यातला φ हा तर फेज डिफरन्स आहे. एका ठिकाणी साईन फंक्शन, दुसऱ्या ठिकाणी कॉस फंक्शन, म्हणून ॲडिशनल π/2. म्हणजे दोन्ही दिलेल्या वेव्ह इक्वेशनमध्ये फेज डिफरन्स आला φ प्लस π/2. आता हा फेज डिफरन्स आला. आता त्याच्यावरून आपल्याला विचारलं आहे मात्र पाथ डिफरन्स. आणि पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स याचं रिलेशन आपल्याला माहिती आहे. फेज डिफरन्स जर 2π असेल तर पाथ डिफरन्स हा लॅम्बडा एवढा असतो. आणि त्याच्या आधारे आपल्याला फेज डिफरन्स माहिती आहे किती, मग पाथ डिफरन्स किती, तर याचं उत्तर बी हे ऑप्शन आहे. पहा, ब्रॅकेट तर आपल्याला माहीत होतं हा फेज डिफरन्स आहे. पाथ डिफरन्समध्ये त्याचं रूपांतर करण्यासाठी त्याला लॅम्बडा अपॉन 2π मल्टिप्लाय करायचं आहे. ते कशाच्या आधारे?
तर इथं जे बॉक्स काढून मी रिलेशन लिहिले त्याच्यावर आधारे फेज डिफरन्स 2π करस्पॉन्ड्स टू पाथ डिफरन्स लॅम्बडा. आणि म्हणून 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, लॅम्बडा अपॉन 2π इंटू ब्रॅकेट 5 + π/2. पुढचा प्रश्न घेऊयात. 34. Two waves at a point are represented by E1 is equal to E0 sin omega t, E2 is equal to E0 sin of omega t plus phi. There will be destructive interference at that point if. तुम्हाला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत आणि दोन वेव्ज एका त्या पॉईंटला आल्यावर होणारा इंटरफरन्स हा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. आणि दोन इक्वेशनची तुलना केल्यानंतर आपल्याला क्लिअर कट लक्षात येते पहा, त्यांच्यातला फेज डिफरन्स हा फाय एवढा आहे. फेज डिफरन्स इज इक्वल टू फाय. हे पहिल्यांदा क्लिअर झालं. आणि आत्ताच आपण पाहिलं होतं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला फेज डिफरन्स हा एकतर पाय एवढा असावा लागतो किंवा 3π एवढा असावा लागतो किंवा 5π, म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ पाय. हे आपण प्रश्न क्रमांक 32मध्ये पाहिलं होतं. आता इथं फेज किती आहे? फेज डिफरन्स फाय. मग हा फाय एकतर पाय एवढा असला पाहिजे किंवा 3π एवढा असला पाहिजे किंवा 5π. दिलेल्या 4 ऑप्शनमध्ये ऑप्शन सीमध्ये आपलं उत्तर सापडतं आहे की त्या पॉईंटला दोन वेव्ज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स प्रोड्यूस करण्यासाठी त्यांच्यातला फेज डिफरन्स फाय इज इक्वल टू पाय एवढा असला पाहिजे. इथं कोणतं रिलेशन वापरलं आपण? फेज डिफरन्स मस्ट बी इक्वल टू ऑड मल्टिपल ऑफ वेवलेंथ. तिथं आपण प्रश्न क्रमांक 32मध्ये अभ्यासलेला आहे. त्याच्या आधारेचं उत्तर आलं फाय इज इक्वल टू पाय. आणखी पुढचे प्रश्न बघूयात. स्टुडंट्स, पुढचा प्रश्न आहे 36. फॉर द पॉइंट्स ऑफ ब्राइटनेस due to two identical light waves interfering at a point, which of the following is true? दिलेल्यामधलं करेक्ट स्टेटमेंट काढा म्हटलं आहे. पण 2 आयडेंटिकल लाईट वेव्ज म्हटले, 2 सारख्या लाईट वेव्ज आहेत आणि आपल्याला काय पाहिजे? ब्राईटनेस म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाहिजे. एक एक वाचूयात. ऑप्शन ए, क्रेस्ट और ट्रफ of one wave coincides with crest or trough of the another wave. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ट्रू स्टेटमेंट विचारले पाहता. ट्रू स्टेटमेंट काढताना कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स विचारात घेतल्यावर दोन वेव्ज इन फेजमध्ये असतात. इन फेजमध्ये क्रेस्टला क्रेस्ट ओव्हरलॅप होतो, ट्रफला ट्रफ ओव्हरलॅप होतो. याच्या अनुषंगानं ए हे स्टेटमेंट ट्रू आहे. बाकीचे पण स्टेटमेंट बघूया. स्टेटमेंट बी पहा, पाथ डिफरन्स इज इक्वल टू एन लॅम्बडा. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजेच फॉर ब्राईटनेस पाथ डिफरन्स मस्ट बी इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ द वेवलेंथ म्हणजेच एन लॅम्बडा. तिसरं स्टेटमेंट बघूयात, इंटेन्सिटी ऑफ लाईट इज मॅक्झिमम. हे पण बरोबर आहे. जिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे तिथं मॅक्झिमम इंटेन्सिटी असते. आणि साहजिकच मग आत्ता उत्तर याचं मात्र काय आहे? ऑल ऑफ दीज आर ट्रू स्टेटमेंट्स. आणि म्हणून याचं ऑप्शन आहे डी ऑप्शन हे त्याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 37. द रिजन or locus of all the dark points produced due to interference of two identical light waves is. region म्हटले पहा,
स्क्रीनवरचा समजा हा एक डार्क पॉईंट आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, ह्या सर्वांना मिळून काय तयार होईल, तर एक डार्क बँड तयार होईल, किंवा त्यालाच फ्रिंज म्हणतो. आणि म्हणायचं उत्तर आहे ऑप्शन बी, डार्क बँड ऑर डार्क फ्रिंज. पुढचं 38. द लोकस ऑफ ऑल द ब्राईट पॉईंट्स प्रोड्युस्ड ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ द टू आयडेंटिकल लाईट वेव्स इज. साहजिकच याचं उत्तर काय असणार आहे, ब्राईट फ्रिंज ऑर ब्राईट बँड. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळं ज्या ज्या पॉईंटला ब्राईटनेस आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे, त्या सर्व पॉईंटचं कलेक्शन लोकस म्हणजे ब्राईट बँड किंवा ब्राईट फ्रिंज. आणि म्हणून उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघूयात. (39) A point P is situated 90.50 centimeter and 90.58 centimeter away from two coherent sources. Nature of illumination of the point P if the wavelength of light used is 4000 angstrom unit. आता स्टुडंट्स हे लक्षात घ्या, अंतर दिलेले आहेत. म्हणजे दोन सोर्सेसपासून एखाद्या स्क्रीनवरच्या पॉईंट पीचं अंतर किती दिलं आहे, त्या अंतराची वजाबाकी, त्या पाथची वजाबाकी म्हणजेच पाथ डिफरन्स. आपण थोड्या वेळ त्याला पी डी असं म्हणूयात, पाथ डिफरन्स. ह्या दोन अंतराची वजाबाकी केली तर याचं उत्तर येतं आहे 0.08 सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये म्हटलं आहे. म्हणजे पाथ डिफरन्स जर मीटरमध्ये कन्व्हर्ट केला आणि सिम्प्लिफाईड स्वरूपात लिहिला तर याचं उत्तर आहे 8 × 10⁻⁻4 मीटर. सेंटीमीटर टू मीटर कन्व्हर्ट करायला 10⁻², आणि 0.08चं 8मध्ये रूपांतर करताना परत -2 किती आले, -4. आता ह्या पाथ डिफरन्सला जर आपण लॅम्बडानं भागलं, येणारं उत्तर किती ते बघायचं आणि त्यावरून इल्युमिनेशन ठरवायचं आहे. मग पाथ डिफरन्सला आपण लॅम्बडानी म्हणजे 4000 अँगस्ट्रॉम युनिट आहे, त्याचं रूपांतर परत मीटरमध्ये करावं लागेल. आणि मग त्याचं उत्तर आहे 4 × 10⁻⁻7. स्टुडंट इथे एक लक्षात घ्या, हे कसं आलं तर 4000 अँगस्ट्रॉम युनिटचं मीटरमध्ये रूपांतर केल्यावर त्याला 10⁻10नी मल्टिप्लाय करायचं, आणि 4मधले 3 झिरो कॅन्सल केलं की -10च्या ऐवजी -7 येईल. आणि म्हणून इथं व्हॅल्यू लिहिली आहे लॅम्बडाची 4 × 10⁻⁻7. इथं भाग घालवला तर डायरेक्ट 2चा भाग जातो, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. म्हणजे उत्तर काय आलं, = 2 हे 10⁻⁻7 छेदस्थानी, त्या अंशस्थानी गेल्यावर प्लस होतील. म्हणजे 7 अधिक आहेत, त्यातून 4 गेले, म्हणजे उत्तर आलं 10⁻3, म्हणजे उत्तर आलं 2000. आता इथं बघा स्टुडंट, पाथ डिफरन्स अपॉन लॅम्बडा हा रेशो काढला. ही संख्या जर पूर्ण संख्या आली, इंटिजर आला, तर तो पॉईंट हा ब्राईट पॉईंट आहे. आणि ही संख्या जर 2000 आहे, 2000.5 किंवा 1.5, 2.5, म्हणजे 1.5, 2.5, 3.5, 5.5, 4.5 अशा प्रकारे आली तर तो पॉईंट डार्क पॉईंट असतो. इथं मात्र संख्या कशी आली आहे, पूर्ण इंटिजर आलं आहे, आणि म्हणून या सिच्युएशनमध्ये आपलं उत्तर आहे ब्राईट पॉईंट. ऑप्शन हे त्याचं उत्तर आहे, पहा, ब्राईट पॉईंट. लक्षात येतं काय केलं आपण इथं, इल्युमिनेशन काढण्यासाठी काय करायचं, पाथ डिफरन्स भागिले लॅम्बडा हा रेशो घ्यायचा. तो रेशो एक पूर्ण नंबर आला तर तो पॉईंट ब्राईट पॉईंट आहे. तो रेशो जर 0.5च्या मल्टिपलमध्ये म्हणजे 0.5, 1.5, 2.5, 3.5 अशा प्रकारे आला तर तिथं डार्क पॉईंट आहे, आणि वेगळा आला तर नायदर ब्राईट नॉर डार्क असं म्हणायचं आहे. इथं ही संख्या पूर्ण संख्या आहे म्हणून उत्तर आहे ब्राईट पॉईंट्स.
पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 40 बघा. द ऑप्टिकल पाथ डिफरन्स बिटवीन द टू आयडेंटिकल वेव्स अरायव्हिंग ॲट अ पॉईंट इज 75.5 लॅम्बडा. इज द पॉईंट ब्राईट ऑर डार्क? आत्ता सांगितल्याप्रमाणे पाथ डिफरन्स बरोबर 75.5 इंटू लॅम्बडा आहे. पाथ डिफरन्स जर n लॅम्बडा असता, म्हणजे लॅम्बडाला जोडून जी व्हॅल्यू आहे ती जर पूर्ण इंटिजर असतं तर आपण ब्राईट म्हटलं असतं. हा इंटिजर नाही आहे. मग हा नक्की काय हे कळण्यासाठी 75.5 याला 2नी मल्टिप्लाय करू, 2नी डिवाईड करू, म्हणजे मूळ व्हॅल्यू बदलणार नाही. आणि ह्याचं उत्तर येते 151/2. म्हणजे 75.5 याच्याऐवजी आपण काय व्हॅल्यू घेऊ शकतो? 151/2 आणि हा गुणुले लॅम्बडा तसाच. स्टुडंट आता बघा, हेच मी जर रिअरेंज केलं तर असं येत आहे 151 इंटू λ/2. λ/2 म्हणजे हाफ वेवलेंथ. 151 म्हणजे ऑड टर्म आली. आणि जर पाथ डिफरन्स म्हणजे थोड्या वेळ आपण त्याला PD म्हटलं, हा ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ असेल तर तो पॉईंट हा डार्क पॉईंट असतो. आणि म्हणजे उत्तर आहे ऑप्शन बी, डार्क. इथं पाथ डिफरन्स ऑलरेडी दिला होता लॅम्बडाच्या भाषेत. मग आपण आपल्या सोयीनुसार ती संख्या इंटिजर नाही म्हणून काय केलं, त्या संख्येला 2नी मल्टिप्लाय केलं, 2नी डिव्हाइड केलं. त्याच्यानं आलेली संख्या 151/2 गुणुले लॅम्बडा तसंच. तेच रिअरेंज केलं 151 गुणुले λ/2. म्हणजे पाथ डिफरन्स बरोबर हे शब्द स्वरूपात वाचलं तर असं येतं ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ. ही कंडिशन डिस्टन्स इंटरफरन्सची आहे आणि म्हणून तो पॉईंट कसा असणार आहे? डार्क पॉईंट असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. The path difference between the two identical waves arriving at a point is 100.5 lambda. If the path difference is 44 micrometer, then the wavelength of the light will be. स्टुडंट, इथं पाथ डिफरन्सचे 2 व्हॅल्यू दिलेत. एक डायरेक्ट उत्तर दिले आणि एक लॅम्बडाच्या भाषेत दिले. म्हणजे आपण इथं एक लिहू शकतो 105 लॅम्बडा बरोबर 44 मायक्रोमीटर आहे. मात्र हे स्टुडंट लक्षात घ्या. आता आपण अशीच व्हॅल्यू ठेवली तर उत्तर मायक्रोमीटरमध्ये येईल. दिलेलं उत्तर अँगस्ट्रॉम युनिटमध्ये आहे. आपल्याला युनिट कन्व्हर्जन व्यवस्थित घ्यावं लागेल. म्हणून हेच इक्वेशन जर लॅम्बडासाठी लिहिलं तर 44 × 10⁻⁻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 ⁻
डिवायडेड बाय 100.5. आता हे सोडवण्यासाठी थोड्या वेळ मी ह्या 0.5ला निग्लेक्ट करतो, म्हणजे राहिले काय 100. हे 100 म्हणजे 10⁻²² आहेत, ते वरती घेतल्यानंतर मायनस होतील, म्हणजे उत्तर काय आलं बघा 44 × 10⁻⁻8 मीटर. अँगस्ट्रॉम मिनिटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तर -10 पाहिजे. -10 आणण्यासाठी साहजिकच व्हॅल्यू येईल 44वर आणखी 2 झिरो घ्यावे लागतील, मग युनिट असेल अँगस्ट्रॉम मिनिट. आपण 0.5 निग्लेक्ट केलं आहे, म्हणजे हे जो अप्रॉक्सिमेट उत्तर आहे, आपण छेदस्थान कमी केलं आहे, म्हणजे आलेलं उत्तर हे ॲक्च्युअल उत्तरापेक्षा जास्त आहे. म्हणजे 4400पेक्षा कमी असणारी जवळची व्हॅल्यू कोणती आहे, तर ते ऑप्शन ए जुळते पहा 4378. आणि म्हणून याचं उत्तर आहे 4378 अँगस्ट्रॉम युनिट. स्टुडंट, आपल्याला कॅल्क्युलेशन करत असताना कमी वेळेत उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठी मागील काही चॅप्टरमध्ये पण आपण कॅल्क्युलेशनचं सिम्प्लिफिकेशन सांगितलं होतं. इथेही तसंच आहे, मी परत रिपीट करतो आहे.
दिलेलं काय आहे, पाथ डिफरन्सच्या 2 व्हॅल्यू आहेत, एक 44 मायक्रोमीटर आणि दुसरी 100.5 लॅम्बडा. ते दोन्ही इक्वल असणार आहेत, त्याला इक्वेट केलं आणि मग रिअरेंज करून पहिल्यांदा इक्वेशन लिहिलं ते लॅम्बडासाठी, आणि हे मायक्रोमीटर आहे त्याचं रूपांतर मीटरमध्ये केलं. मायक्रोमीटर टू मीटर कन्व्हर्जन करताना आपल्याला माहिती आहे त्याची व्हॅल्यू असते 10⁻⁻6 मल्टिप्लाइंग फॅक्टर. आता उत्तर काय आलं, लॅम्बडा बरोबर 44 गुणिले 10⁻⁻6 डिवाइड बाय 100.5 आहे. आता आपण सोयीस्कर ॲप्रॉक्सिमेशन मेथडने उत्तरापर्यंत पोहोचू. हे 0.5 आहेत ते थोड्या वेळा मी निग्लेक्ट करतो. खरं तर 100.5च्या ऐवजी आपण 100 घेतो आहे, म्हणजे छेदस्थान थोडंसं कमी घेतो आहे. मग उत्तर जे येईल ते ॲक्च्युअल उत्तरापेक्षा थोडं जास्त असणार आहे. हा गुणोत्तरचा जो संकल्पना, हा कन्सेप्ट आहे तो आपल्याला इथं वापरायचा आहे. साध्या सोप्या भाषेत कन्व्हर्जन करण्यासाठी 100 म्हणजेच 10⁻⁻² असे घ्यायचे आहेत. सॉरी +2, 100 म्हणजे 10⁻²+2 ते डिनॉमिनेटरला आहेत. ते न्युमरेटरला आले की 10⁻⁻6 आणि -2 -8 होतील. ते मीटरमध्ये त्याचं रूपांतर अँगस्ट्रॉमीटरमध्ये करण्यासाठी -8चं -10 पाहिजे, म्हणजे 44चं कन्व्हर्जन होईल 44,000 2 शून्य वाढले. आणि 10⁻⁻10 काढून टाकला की मीटरच्या ऐवजी अँगस्ट्रॉमिनिट, म्हणजे इथं उत्तर आलं 4400 अँगस्ट्रॉमिनिट. पण आपलं उत्तर हे ॲक्च्युअल उत्तरापेक्षा जास्त आलं आहे, कारण आपण इथं छेदस्थान संख्या कमी केली. मग 4400पेक्षा कमी त्याच्या जवळची व्हॅल्यू दिलेल्या ऑप्शनमध्ये 4378 आहे, आणि म्हणून ते आपलं उत्तर आहे. ऑप्शन हे इथं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया 42. द डिस्टन्स ऑफ इंटरफरन्स पॉईंट ऑन स्क्रीन फ्रॉम द 2 slits are 1.8 × 10⁻⁵ meter and 1.23 × 10⁻⁵ meter. If the wavelength of the light used is 6000 angstrom-minute, then the number of bright or dark fringes formed at that point will be. इथं परत आता अंतर दिलेली आहेत, वेवलेंथ दिली आहे, पण कितवा ब्राईट किंवा डार्क असेल असं विचारलं आहे. म्हणजे अगोदर तिथं डार्क पॉईंट आहे का ब्राईट पॉईंट आहे हे ठरवायचं आहे. म्हणजे आपल्याला कशाचा रेशो काढायचा आहे, पाथ डिफरन्स भागिले लॅम्बडा हा रेशो काढायचा आहे. आता ह्या दोघा अंतराची वजाबाकी केली तर याचं उत्तर येते पहा, 0.57 × 10⁻⁵ मीटर. 0.57 ही कुणाची वजाबाकी आहे, 1.8 आणि 1.23. 1.8 म्हणजे 1.80 असं घ्यायचं आहे आणि मग वजाबाकी करायची आहे. आणि मग लॅम्बडा किती दिलेला आहे, 6000 अँगस्ट्रॉम-मिनिट. पण ह्या व्हॅल्यू मीटरमध्ये आहेत. 6000 अँगस्ट्रॉम-मिनिटचं मीटरमध्ये रूपांतर केल्यानंतर 6000 गुणिले 10⁻⁻10, 6000मधले 3 शून्य घालल्यानंतर 6 × 10⁻⁻7 असं उत्तर येईल. स्टुडंट हे 10⁻⁻7 न्युमरेटरला गेल्यावर प्लस होतील, त्यातून हे -5 जातील, म्हणजे राहिले +2. +2नी 0.57ला मल्टिप्लाय केल्यावर याचं उत्तर येईल 57/6. 100नी गुणाकार करताना डेसिमल पॉईंट 2नी शिफ्ट होईल. 6नी मल्टिप्लाय करताना 6 × 6, इथं 6 × 9 = 54, उरले 3, परत 6 × 5 = 30. म्हणजे पाथ डिफरन्स अपॉन लॅम्बडा ही व्हॅल्यू काय आली, 9.5 आली. पहा पहिल्यांदा लक्षात घ्या, इथं डार्क पॉईंट आहे, हा पूर्ण इंटिजर नाही आहे. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 1.5, 2.5, 3.5 असं तो 9.5 आहे. आणि म्हणून इथं त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा की हा डार्क आहे तर हे कळलं, पण कितवा डार्क, तर राऊंडअप ह्याच्या पुढचा नेक्स्ट इंटिजर घ्यायचा. 9.5च्या नेक्स्ट इंटिजर पूर्ण नंबर 10 आहे, आणि म्हणून इथं 10वा डार्क बँड असणार आहे, आणि म्हणून याचं उत्तर आहे 10th डार्क बँड. ऑप्शन सी हे त्याचं उत्तर आहे.
इथं दोन पार्ट, ह्या प्रॉब्लेममध्ये दोन गोष्टी इनकॉर्पोरेट केल्या पहा. इल्युमिनेशन पण विचारलं आणि त्या ठिकाणी कितवा डार्क असेल किंवा ब्राईट असेल. जर कन्सेप्ट इंटरफरन्स असेल, ही संख्या जर पूर्ण इंटिजर आली तर ब्राईट, आणि जी इंटिजर आली त्या नंबरचा ब्राईट बँड असं लक्षात ठेवायचं आहे. पण डिस्ट्रक्टिव्हला जी काही संख्या येईल त्यात 0.5 ॲड करून त्याच्या नेक्स्ट येणारा इंटिजर तो त्या नंबरचा डार्क बँड असं सांगायचं आहे. त्या अनुषंगानं इथं कितवा डार्क बँड आहे? 10th डार्क बँड. स्टुडंट्स, आपण हे सगळं अभ्यासत असताना, MCQ सॉल्व करत असताना आपलं सिनॉप्सिस किती क्लिअर आहे, किती चांगल्या प्रकारे आपण ते केलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. गोषवारा असं त्याला म्हणतो आपण, सिनॉप्सिस, SYNOPSIS. तो सतत तुम्ही रिव्हाइज करा, त्याच्या आधारेच आपल्याला MCQ सॉल्व करता येणार आहेत. थँक्यू.